आई, आई रडू नकोस ना ग. तुझा असा रडवेला चेहरा बघून मी निघू का घरातून? साक्षी अगं, प्रत्येक आईचं एक स्वप्न असतं, आपल्या मुलीची पाठवणी करायची. पण मी आज तुझी अशी पाठवणी करते. पण नाही, मी तुला अडवणार नाही. माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. तुझ्या कामात तुला यशच मिळेल. पण एकच गोष्ट लक्षात ठेव, देशाची सेवा करता करता तुझे बाबा आपल्यापासून दूर गेले. मी, तुम्ही, आपण सगळे आत्तापर्यंत ते दुःख सहन करतो आहोत. तुमच्याकडे पाहून ते दुःख मी हसत हसत पचवलं. पण आता माझ्यात ती ताकद नाही राहिली ग. देशासाठी तुझं कर्तव्य पार पाडताना एक गोष्ट विसरू नकोस. तुला लवकर घरी परत यायचंय. मी, देऊ, तुझे दादू, काका, आम्ही सगळे तुझ्या वाटेकडे डोळे लावून बसलो. तुझी सगळी माणसं तुझ्याशिवाय अपूर्ण आहेत. आई, मी सुद्धा तुमच्याशिवाय अपूर्णच आहे ग. साक्षी, काका मला ऑल द बेस्ट नाही करणार? अगं आमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा तुझ्या पाठीशी आहेतच साक्षी. स्वतःची काळजी घे. देव, मला खात्री आहे तू ज्या कामासाठी चालली आहेस त्यात यश मिळवूनच परत येशील. पण साक्षी, तोपर्यंत प्लीज आमच्या कॉन्टॅक्टमध्ये राहा. हा, आम्ही रोज तुझ्या फोनची वाट पाहू. आई, आई, माझं हे काम तुझ्या आशीर्वादाशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. यशस्वी हो आई. अगं, नाही आता ह्या क्षणी मी काय तुला अडवणार नाही. पण साक्षी, एकच गोष्ट लक्षात ठेव, आमचा सगळ्यांचा जीव तुझ्यात अडकलाय. तुला जर खरंच आमची काळजी वाटत असेल तर स्वतःला जपशील ना? आई, तू नको काळजी करूस. येते. नीट जा. रिक्षा पाहिजेल का बाई? तुम्हाला कसं कळलं?
ठाव आहे. तुमच्या मनात काय चाललंय ते समजा ठाव आहे मला. कोण आहात तुम्ही? राज, तू? पटकन रिक्षात बस. बसा आदित्यराज. तुम्ही साईमानशी काय बोललात? कशाबद्दल? देवयानीबद्दल. आजकाल तुम्हाला तुमचे निर्णय घेण्यासाठी आमच्या सल्ल्याची आवश्यकता भासत नाही. तुमचे निर्णय तुम्ही डायरेक्ट घेऊन टाकता. तुमच्या अशा वागण्यानं साईमाना काय वाटत असेल याचा कधी विचार केला? आमचे स्वतःचे निर्णय आम्हाला पटतील असे आम्ही जर घेतले तर त्यात तुम्हाला किंवा साईमांना त्रास होण्याचा काय संबंध आहे भैयासाहेब? हा आमच्या आयुष्याचा प्रश्न आहे. आणि म्हणूनच देवयानीच्या बाबतीत आम्ही साईमांना सांगितलेला आमचा निर्णय हा अंतिम आहे. हा कोणी बदलू शकत नाही. याचा अर्थ तुम्ही नील राजेंप्रमाणे एका सामान्य मुलीशी लग्न करून घर सोडण्याच्या तयारीत आहात का? एक मिनिट भैयासाहेब, आम्ही घर सोडून जाणार आहोत हे तुम्हाला कोणी सांगितलं? या घरावर जेवढा तुमचा हक्क आहे तेवढाच हक्क आमचाही आहे. आणि राहिला प्रश्न देवयानीच्या सामान्य असण्याचा, तर या सामान्यपणाचा फायदा निवडणुकीत जिंकण्यासाठी व्हावा म्हणून तुम्ही आमचं देवयानीशी लग्न करून द्यायला तयार झाला होतात. आणि आज जेव्हा देवयानीवर आमचं प्रेम आहे ही गोष्ट आम्ही कबूल करतोय तेव्हा मात्र तुम्ही आमच्या लग्नाला विरोध करताय. भैयासाहेब आता नीट ऐका. देवयानीवर आमचं प्रेम आहे आणि आम्ही तिच्याशीच लग्न करणार आहोत. तेव्हा या विषयावर परत परत आमच्याशी बोलून तुमचा आणि आमचा अमूल्य वेळ तुम्ही फुकट घालू नका. आई, झोप नाही येते? हे ग, साक्षी परत आल्याशिवाय जीवाला चैनच पडणार नाही. आई, तू नको काळजी करूस. आपली साक्षी सुरक्षित परत येईल. माझ्या तर मनात येतं की मी तिला पाठवायलाच नको होतं. हे वाट पाहणं, तळमळणं, थकले मी आता. आई, साक्षी ज्या कामासाठी गेली आहे ते काम पूर्ण केल्याशिवाय ती येणार नाही याची तुलाही खात्री होती आणि म्हणूनच तू तिला तिथे पाठवलंस ना. साक्षी गेल्यापासून का कोणच ठाऊक, तुझे बाबा शेवटचे घराबाहेर पडले ना, ती रात्र सारखी डोळ्यासमोर येते. साक्षीने जाताना जसा सगळ्यांचा निरोप घेतला ना, तसाच त्यांनीही सगळ्यांचा निरोप घेतला. माझा रडवेला चेहरा बघून मला हळूच म्हणाले, तू काही काळजी करू नकोस, मी लवकर परत येईन. त्यांच्या या शब्दावर विश्वास ठेव तर मी आजपर्यंत त्यांची वाट पाहते. अगं आई, साक्षी राजला भेटायला गेली आहे आणि त्या दोघांचंही एकमेकांवर प्रेम आहे. त्यामुळे जोपर्यंत राज तिच्या बरोबर आहे तोपर्यंत कुठलंही संकट तो तिच्यावर येऊ देणार नाही. वाईट ह्याच गोष्टीचं वाटतं मला की तुम्हा दोघी मुलींना कुठलीही गोष्ट सहजासहजी नाही मिळत. प्रत्येक गोष्टीसाठी खूप झगडावं लागतं ग तुम्हाला. आई, बाबा सैनिक होते ना,
म्हणून लढणं आमच्या रक्तातच आहे. आणि आई, तुझ्या मुलींवर तेवढा विश्वास ठेव, हरण्यासाठी त्या कधीच लढणार नाहीत. चल. कशी आहे साक्षी? बरी आहे. रडतेस? नाही, काहीतरी गेलं असेल डोळ्यात. तू का रडतोस? नाही. आय लव्ह यू साक्षी. काय झालं? काही नाही. घरच्यांची आठवण येते. नाही, मला बघून तुला आनंद नाही झाला? झाला ना, खूप आनंद झाला. पण राज, आपल्याला या अशा परिस्थितीत भेटावं लागेल असं मला खरंच वाटलं नव्हतं. साक्षी, हे सगळं माझ्यामुळे झालं ना. वाईट आहे ना गं मी? नाही राज, प्लीज असं नको बोलू. नाही साक्षी, मला माहिती आहे तुला खूप त्रास सहन करावा लागला हो ना. पण आता नाही, आता सगळं ठीक होईल. कारण आता माझी साक्षी माझ्या बरोबर आहे. आहेस ना? राज, असं का झालं रे आपल्या बाबतीत? मी नाही जगू शकत तुझ्याशिवाय. खरंच नाही जगू शकत मी. तुला माहिती आहे की मी तुला किती मिस केलं. राज, मी तुला खूप मिस केलं. मी खरंच नाही जगू शकत तुझ्याशिवाय. मी नाही जगू शकत. साक्षी, डोंट वरी. आता सगळं ठीक होईल. सगळं ठीक होईल. अगदी तुझ्या मनासारखं, तुला हवं तसं. हं? सगळं ठीक होईल. देव, खरं तर साक्षीला जायला पाठिंबा दिला, पण आता ती निघून गेल्यावर मला तिची काळजी वाटायला लागली. त्या राजमुळेच ती अडचणीत आली होती आणि आज पुन्हा त्याला वाचवण्यासाठीच ती. काका, तिच्या मदतीने जर अतिरेक्यांचा कट उघडकीस येणार असेल तर आपल्याला तिचा अभिमानच वाटेल ना. फक्त हे घडत असताना तिच्या जीवावर बेतू नये, एवढंच. देव, साक्षीबद्दल लोकांना जर का बाहेर कळलं ना तर लोक तिला आणि आपल्यालाही वेड्यात काढतील. कारण या तिच्या निर्णयामागे तिचं फक्त राजवर असलेलं प्रेमच त्यांना दिसून येणार आहे. का? तिची पोलीस ऑफिसर होण्याची तीव्र इच्छा तुला नाही दिसत? हो.
बरोबर आहे तुझं. काका खरं सांगू, साक्षीपेक्षाही ना मला आईचं जास्त कौतुक वाटतं. हो ना देव. म्हणजे जयदादाचं उदाहरण समोर असतानाही तिने साक्षीला जायला परवानगी दिलीच कशी, मलाही आश्चर्य वाटतं. म्हणूनच काका, कारण आजही ती मेजर मृत्युंजय देशमुखची पत्नी आहे. बसा. येताना काही त्रास नाही ना झाला? नाही नाही, विमानतळावर तुमची माणसं होती ना. आम्ही ओळख करून देतो. बरं, हे आमचे थोरले चिरंजीव रणवीर राजे. नमस्कार. नमस्कार. आम्ही प्रताप सिंह, मुलीचे वडील, आणि या आमच्या सौ. नमस्कार. नमस्कार. साईमा, बोला. आपण आमच्या मुलीला आपल्या राजघराण्याची सून स्वीकारायला तयार झालात, हे आमचं मोठं भाग्य आहे. त्याच्यापेक्षा वेगळं मी काय बोलणार. एक विचारू का? विक्रमादित्य राजे हो, त्यांना वेळ कुठे असतो, ते आपल्याच कामात दंग असतात. बरोबर आहे. एवढ्या राजेशिर्के घराण्याचा सगळा बिझनेस ते बघतायत म्हटल्यावर त्यांना वेळ मिळणं जरा कठीणच आहे. काही हरकत नाही, पण तुम्ही आमच्या घरी याल तेव्हा त्यांना मात्र आवर्जून घेऊन या. आम्हाला वाटतं त्याची काही फारशी गरज नाही. अहो, असं कसं? ही सध्याची पिढी आहे, त्यातून विक्रमादित्य राजे तर बाहेरून शिक्षण घेऊन आलेत, त्यांचे विचार तर पुढारलेलेच असणार. त्यामुळे मुलगी न पाहताच ते लग्नाला संमती कशी देतील? माफ करा हां, नाही म्हणजे आपलं बोलणं चालू असताना मध्येच बोलतोय. आम्ही प्रियदर्शनी राजे शिर्के, नमस्कार. विक्रमादित्यांच्या थोरल्या बहिणी. साईमा, आपल्याशी बोलायचं होतं, जरा महत्वाचं होतं. साईमा, या ना, तिथेच का थांबलात? प्रियदर्शनी, घरात पाहुणे आलेले असताना तुम्ही आम्हाला इथं का बोलवलंय? एवढं काय महत्वाचं काम आहे? महत्वाचं होतं म्हणून तर आपल्याला बोलवण्याचं धाडस केलं आम्ही. तुम्हाला काय म्हणायचंय? साईमा, विक्रमादित्यांचं असं त्यांच्या मनाविरुद्ध लग्न ठरवलं तर फार मोठी चूक होईल आपल्या हातून. काय चूक आणि काय बरोबर हे तुम्ही आम्हाला सांगायची गरज नाहीये. गरज आहे प्रियदर्शनी. म्हणून तर आज आईन बोलणी चालू असताना आपल्याला इथे बोलवण्याचं आणि आपल्याशी बोलण्याचं धाडस करतोय आम्ही. असं नका करू साईमा. अशा ना 3 आयुष्य उद्ध्वस्त होती. विक्रम भाऊजी आणि देवयानीचं निस्सीम प्रेम आहे एकमेकांवर, आणि या लग्नाला मिळालेल्या प्रसिद्धीमुळे जर हे लग्न झालं नाही तर देवयानीला जगणं अशक्य होईल साईमा. आणि ज्या मुलीला विक्रम भाऊजींची सून म्हणून या घरात घेऊन याल तिला विक्रम भाऊजी पत्नीचा दर्जा कधीही देऊ शकणार नाही, कारण मनोमन त्यांनी देवयानीलाच आपली पत्नी म्हणून मानलंय. अजूनही वेळ गेलेली नाहीये साईमा, थांबवा हे सगळं. विक्रम भाऊजींचा स्वभाव तुम्हाला चांगलाच माहिती आहे ना साईमा. तुम्ही त्यांचं असं परस्पर त्यांच्या मनाविरुद्ध लग्न ठरवलं आणि मग त्यांनी या लग्नाला नकार दिला तर मग काय होईल? विक्रमादित्य आमचा मुलगा आहे आणि आम्ही जे सांगू तेच ते ऐकणार आहेत. आमच्या मनाविरुद्ध ते जाणार नाहीत, कळलं?